हॅलो स्टुडंट्स, तर आज आपण ओपन अँड क्लोज सर्किट्स बघणार आहोत. तर ओपन सर्किट्स अँड क्लोज सर्किट्स म्हणजे काय? तर ओपन जेव्हा आपलं सर्किट पूर्ण नसते, सर्किटमध्ये ब्रेक असतो, त्याला तो असतो ओपन सर्किट. ओके. अँड जेव्हा सर्किट पूर्ण असतं म्हणजे पूर्णपणे क्लोज असतं, कुठेच त्याला ब्रेक नसतो अँड स्विच ऑन असतो, त्याला म्हणायचं क्लोज्ड सर्किट. ओके. आता हे सर्किट्स पूर्ण आपल्या सिंपल सर्किट्स पासून जे स्मार्ट सर्किट्स असतात तिथपर्यंत हे सर्किट्स यूज केलेले असतात. तर ते कसे वर्क करतात हे आपण जाणून घेऊया. ओके. आता इथे तुम्हाला दोन इमेजेस दिसतात. एक आहे ओपन सर्किट आणि दुसरे आहे क्लोज सर्किट. तर लेफ्ट हँड साईडची बघा ओपन सर्किट, जिथे स्विच हा ऑफ आहे म्हणजेच सर्किट इथे ओपन आहे. ओके. इथे सर्किट ओपन आहे म्हणजेच इथून पुढे करंट पास होणार नाही, करंट फ्लो इथेच थांबतो. त्यामुळे हा जो बल्ब आहे तो ऑफ राहणार. म्हणजेच जेव्हा आपण स्विच ऑफ करतो तेव्हा बल्ब आपला ऑफ होतो. ओके. हे झालं ओपन सर्किट. आता दुसरं आहे हे क्लोज सर्किट. हे राईट हँड साईडला दिले तुम्हाला. हे क्लोज सर्किट बघा, इथे स्विच आहे हा ऑन आहे. इथे बॅटरीमधून पॉवर सप्लाय जातोय इकडून असा, आणि स्विच ऑन आहे म्हणजेच सर्किट पूर्णपणे क्लोज आहे, कुठे सर्किटचा ब्रेक नाही. त्यामुळे इथून होणारा पॉवर सप्लाय कंटिन्यू होत राहणार आहे. इथून पॉवर सप्लाय झालेला स्विचमधून ह्या बल्बला जाणार आहे, त्यामुळे बल्ब हा ऑन राहणार. ओके. दिस इज अ क्लोज सर्किट. तर हे सिंपल डायग्राम आहेत ओपन सर्किट अँड क्लोज सर्किटचे. सो नेक्स्ट इज, आता इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय? An electric circuit is the path through which electric current flows. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये आपण इलेक्ट्रिक करंट फ्लो करतोय. एव्हरी सर्किट नीड्स अ फ्यू की पार्ट्स टू द वर्क टुगेदर. आता याच्यामध्ये करंट फ्लो करण्यासाठी जे आपण पार्ट्स वर्क टुगेदर करतात म्हणजे सोबत काम करतात ते कोणते पार्ट्स आहेत? बॅटरी, वायर्स. आता बॅटरीचं काम काय आहे? बॅटरीमध्ये आपण काय करतोय? पॉवर सप्लाय देतोय बॅटरीमधून. तर प्रोव्हाइड्स अ एनर्जी व्होल्टेज टू पुश द करंट. करंट पुश करण्यासाठी सर्किटमध्ये आपण काय यूज करतोय? बॅटरीज यूज करतोय. ओके. आता सेकंड इज वायर्स. वायर्स म्हणजे काय? कॅरी द करंट बिटवीन कंपोनंट्स. कंपोनंट्समध्ये करंट कॅरी करण्याचं काम कोण करतं? वायर्स. म्हणजे वायर्समधून करंट फ्लो होतोय. ओके. थर्ड इज अ स्विच. आता स्विच आपण बघितलं की आपण मागच्या डायग्राममध्ये बघितलं की दोन आपण दिले ते डायग्राम काय होते? ते ओपन सर्किट अँड क्लोज सर्किट. ओके. आता ओपन सर्किट अँड क्लोज सर्किट त्याच्यामध्ये आपण काय यूज केलं तर स्विच यूज केलं तर त्याच्यामध्ये जर स्विच ऑफ असेल तर सर्किट काय असेल? ओपन होणार आहे. सर्किट ओपन असेल तर करंट पुढे फ्लो होणार नाही. ओके. आणि जर स्विच जर ऑन असेल तर सर्किट क्लोज होतं. सर्किट क्लोज झाल्याने काय होतो? करंट पुढे पास होतो, ज्याच्याने आपली लाईट बल्ब होतो तो ऑन होतो. ते आपण काय बघितलेलं? लास्ट इमेजमध्ये बघितलेलं. तर स्विच कशासाठी आपण यूज करतोय? ओपन्स ऑर क्लोज द पाथ. ओके. आता लास्ट काय? लोड. लोड म्हणजेच काय? आपण बल्ब यूज केलता, म्हणजे बल्ब आपण बघितलेला लास्ट इमेजमध्ये ऑन अँड ऑफ करण्यासाठी. तसंच बल्ब, फॅन ऑर मोटर ज्याच्यामध्ये आपण करंट ॲक्च्युली पास करणार आहे ज्या सर्किटमध्ये, जे ऑन ऑफ करण्यासाठी, तर तो म्हणजे काय असतो? लोड. ओके. दिस इज अ सर्किट. सो नेक्स्ट, व्हॉट इज अ क्लोज सर्किट? आता क्लोज सर्किट म्हणजे काय? क्लोज सर्किटमध्ये काय होतं? करंट हा कंटिन्युअसली पास होत असतो. त्यामुळे काय होतं? कुठेही सर्किट ब्रेक झालेलं नसतं. इथे स्विच दिसते तुम्हाला, हे स्विच म्हणजेच इथे ब्रेक झालेलं नाही. ओके. हे कनेक्टेड आहे. हे कनेक्टेड आहे म्हणजेच इथून करंट हा बॅटरीमधून असा पास होतोय लाईट बल्बमध्ये. ओके.
आणि इथून हा लूप सर्किटचा आपला कंप्लीट होतोय. सो त्याच्याने काय होतंय, करंट हा फ्लो होतोय अँड आपला बल्ब आहे तो ऑन राहतोय. म्हणजे जर आपण इथे काय करतोय, स्विच ऑन करतोय म्हणजेच आपलं सर्किट क्लोज राहतंय. क्लोज राहिल्यामुळं काय होतं, इथून हा करंट पास होतोय अँड लाईट बल्ब ऑन होतोय. इन अ क्लोज सर्किट इलेक्ट्रिसिटी हॅज अन अनब्रोकन पाथ टू ट्रॅव्हल. ओके, न ब्रेक होता पूर्ण पाथ तो ट्रॅव्हल करतोय, त्याच्यामुळं पूर्ण लूप हा कंप्लीट होतोय. ओके, लूप नेव्हर स्टॉप. ओके, दिस इज अ क्लोज सर्किट. सो नेक्स्ट, आता क्लोज सर्किटमध्ये काय होते ॲक्च्युअलमध्ये, तर वेन स्विच इज ऑन, जेव्हा स्विच आपण ऑन करतो तेव्हा काय होतं, आपलं सर्किट ऑफ राहते. जसे की आपण इमेजमध्ये बघितलं, सर्किट ऑफ राहिल्यानं काय, सर्किट क्लोज झाल्यानं काय होतं, करंट पुढे पास होतोय कंटिन्युअसली. सो द पाथ इज कंप्लीट. पाथ काय होतं, आपला कंप्लीट होतोय. पाथ कंप्लीट झाल्यानं काय होतंय, करंट फ्लो होतोय कंटिन्युअसली. करंट फ्लो झाल्यानंतर आपलं काय होतं, डिव्हाइस ऑन होते, म्हणजेच आपला बल्ब ऑन राहतोय. ओके, आपला डिव्हाइस होते ते वर्क होते, कारण त्याला एनर्जी मिळते. आपलं पाथ कंप्लीट झाल्यामुळे, आपला सर्किट कंप्लीट झाल्यामुळे आपलं सर्किट कुठे ब्रेक होत नाही, कारण आपलं सर्किट काय आहे, क्लोज आहे. ओके, आता आपले एव्हरीडे एक्झाम्पल्समध्ये बघा, सिलिंग फॅन्स आपण ऑन करतो, लॅम्प्स ऑन करतो. ओके, तसंच आपण जेव्हा बल्ब आपल्या घरी ऑन करतो तेव्हा काय होतं, सर्किट काय होतं, क्लोज होतं, त्यामुळे काय होतं, बल्ब ऑन होतं. ओके, सो दिस इज अ ॲक्च्युअल वर्किंग ऑफ क्लोज सर्किट किंवा ओपन सर्किट. सो व्हॉट इज ओपन सर्किट? क्लोज सर्किटमध्ये आपण काय बघितलं, हा जो स्विच असतोय तो काय असतोय, ऑन असतोय, म्हणजेच हे जे इथे ब्रेक झालंय ते अनब्रेक असतं, म्हणजे इथे वायर तुटलेली नसते, हे जे असते ते जॉईंट असते. तसं ओपन सर्किटमध्ये काय असतं, इथे हे काय झालं, ब्रेक झाले, म्हणजे इथे तुटलंय, म्हणजे इथे काय असणार आहे, स्विच आपला ऑफ राहणार आहे. आता इथे जर स्विच ऑफ राहिला असेल तर हा पॉवर सप्लाय इथून हा फ्लो होणार आहे का, नाही होणार. सो आपला जो ओपन सर्किटचा जो बल्ब आहे तो ऑफ राहणार आहे. ओके, इथून आपलं सर्किट कंप्लीट होणार नाही, त्याच्याने काय होणार, आपला पॉवर सप्लाय पुढे जाणार नाही आणि आपला जो लाईट बल्ब आहे तो ऑफ राहणार आहे. ओके, दिस इज अ ओपन सर्किट. ब्रोकन पाथ काय असतो, ब्रोकन असतो, म्हणजे ब्रेक झालेला असतो. अँड ओपन सर्किट हॅज अ गॅप ऑर ब्रेक समवेअर इन पाथ. ओके, त्याच्यामध्ये गॅप असतो किंवा ब्रेक असतो, ज्याच्याने ते सर्किट कंप्लीट होत नाही, बिकॉज द लूप इज इनकम्प्लीट. ते लूप इनकम्प्लीट राहतं. अँड करंट कॅनॉट फ्लो, करंट पुढे फ्लो होत नाही, कारण इथे ब्रेक असतो. इथे ब्रेक असल्यामुळे इथून पुढे करंट पास होत नाही. सो नो मॅटर हाऊ स्ट्रॉंग द बॅटरी इज, बॅटरी किती जर स्ट्रॉंग असेल तरी इथून सर्किट ब्रेक झाले असल्यामुळे सर्किट कंप्लीट होत नाही, त्यामुळे आपली पॉवर सप्लाय पुढे फ्लो होत नाही, पॉवर सप्लाय किती जर जास्त असेल तरी. ओके, मग ओपन सर्किटमध्ये काय होणार आहे, आपला बल्ब असतोय तो ऑफ राहणार आहे. ओके, स्विच पण ऑफ असणार आहे आणि बल्ब पण ऑफ राहणार आहे. ओके, दिस इज अ ओपन सर्किट. सो नेक्स्ट इज, आता ओपन सर्किट मध्ये काय होणार आहे, ॲक्शन काय होणार आहे, ओपन सर्किट इन ॲक्शन. स्विच काय असणार आहे, ऑफ असणार आहे, मी तुम्हाला सांगितलं. द पाथ इज ब्रोकन, पाथ काय असणार आहे, आपला ब्रेक असणार आहे, ज्याच्याने करंट पुढे फ्लो होणार नाही. अँड बल्ब असणार आहे स्टेज डार्क, म्हणजे करंट पास न झाल्यामुळे बल्ब काय होणार आहे, आपला ऑफ राहणार आहे. अँड रिचेस द बल्ब. अदर कॉजेस, अ स्नॅप्ड वायर्स ऑर लुजेस द कनेक्शन अँड क्रिएट्स द ओपन सर्किट. म्हणजे ब्रेक असल्यामुळे काय होणार आहे, सर्किट ओपन राहणार आहे अँड पुढे पॉवर सप्लाय होणार नाही आपला. सो दिस इज अ ओपन सर्किट. सो समजलं तुम्हाला ओपन सर्किट अँड क्लोज सर्किट मधला डिफरन्स. सो नेक्स्ट इज क्लोज सर्किट अँड ओपन सर्किट. आता इथे बघा द की डिफरन्स, याच्यामधला डिफरन्स बघूया. इथे तुम्हाला डायग्राम दिसता, क्लोज सर्किट आहे इकडे आणि इकडे ओपन सर्किट. इथे कुठलेही पार्ट ब्रेक झालेला नाही, कुठलीही वायर तुटलेली नाही, त्याच्यामुळे काय झालं, आपला पॉवर सप्लाय कंटिन्यूअस होत राहिला, ज्याच्याने आपला बल्ब ऑन राहिला आहे, म्हणजे चालू राहिला आहे.
बॅटरीपासून ही वायर तुम्हाला दिसते इकडे, इथून इकडे हा लूप कंप्लीट होतोय. आता तसंच ओपन सर्किटमध्ये बघा, इथून हा बॅटरीमधून पॉवर सप्लाय दिले आणि इथून काय झाले, ब्रोक झाले, म्हणजे इथून तुटले. सो हा बल्ब आपला राहणार आहे ऑफ, कारण इथे लूप कंप्लीट झालेला नाही. ओके, आता डिफरन्स समजला तुम्हाला ओपन सर्किट अँड क्लोज सर्किट मधला. सो स्विच इज ऑन राहणार आहे. क्लोज सर्किटमध्ये काय होतंय, स्विच ऑन राहतोय, सर्किट क्लोज होतोय, करंट फ्लो होतोय अँड डिव्हाइस वर्क, म्हणजे आपला बल्ब ऑन राहतोय, डिव्हाइस आपलं वर्क होतोय. अँड स्विच ऑफ राहिल्यामुळे काय होतंय, सर्किट ओपन होतं, म्हणजेच ही तुटलेली दिसते तुम्हाला, हे काय आहे, ओपन सर्किट. इथे काय राहतोय, स्विच ऑफ राहतोय. स्विच ऑफ राहिल्याने काय होतंय, सर्किट ओपन होतंय, करंट पुढे फ्लो होत नाही अँड डिव्हाइस स्टॉप, म्हणजेच जो आपला वर्क होणार आहे डिव्हाइस, तो वर्क होत नाही, म्हणजेच आपला बल्ब काय राहतोय, ऑफ राहतोय. ओके, दिस इज अ की डिफरन्स ऑफ क्लोज सर्किट अँड ओपन सर्किट. सो नेक्स्ट इज, आता जे आपण लास्ट स्लाइडला बघितलेलं क्लोज सर्किट आणि ओपन सर्किट डिफरन्स, तेच आहे. क्लोज सर्किट म्हणजे काय होतं, स्विच ऑन होतोय, म्हणजेच आपण बटन काय होतंय, ऑन होतंय अँड करंट ऑन झाल्यामुळे काय होतंय, सर्किट कंप्लीट होतंय, म्हणजे करंट फ्लो होतोय, पूर्ण सर्किटमध्ये काय होतोय, करंट पास होतोय. आता करंट पास झाल्यामुळे काय होतंय, डिव्हाइस आपलं वर्क होतंय. ओके, म्हणजेच आपला जो बल्ब आहे तो ऑन होतोय. हे झालं क्लोज सर्किट. आता तसंच ओपन सर्किट म्हणजे काय होतंय, स्विच ऑफ ठेवतोय आपण, म्हणजेच बटन ऑफ करतोय, और ब्रेक. आता ऑफ केल्यानंतर काय होणार, ब्रेक होणार. सर्किट ब्रेक झाल्यानंतर काय होतंय, पुढे करंट पास होणार असतोय, तो स्टॉप होतोय, नो करंट, स्टॉप होतोय. पुढे करंट स्टॉप पास होत नाही, स्टॉप होतोय. आता करंट स्टॉप झाल्यानंतर काय होतंय, जे आपलं डिव्हाइस वर्क होणार होतं ते काय होतंय, वर्क होत नाही. ओके, हे आहे ओपन सर्किट. दिस इज अ डिफरन्स ऑफ क्लोज सर्किट अँड ओपन सर्किट. सो थँक्यू. आय होप आर यू अंडरस्टँड. तुम्हाला समजलं असेल की आपण काय काय बघितलं, क्लोज सर्किट अँड ओपन सर्किट. ओके, सो सी यू इन नेक्स्ट सेशन.